हाय सकिनो, श्री स्वामी समर्थ. पदार्थ बघितल्याबरोबरच तुम्हाला रेसिपी कळालेली आहे. तर मी कोकणातला प्रसिद्ध पदार्थ आंब्याचं रायतं बनवलेलं आहे. आंबट गोड तिखट चवीचं आहे आणि ते मला जमलेलं आहे बरं का. तर मी हे आंबे लोणचं घालायसाठी आणलेलं, पण लोणचं काही झालं नाही. कारण जेव्हा आंबे कट करतात त्यांच्याकडे नेल्यानंतर आंबे हे आतून पिवळे होते, तर ते बोलले लोणचं होणार नाही. लोणचं होणार नाही तर कट करून काय उपयोग, म्हणून मी घरी घेऊन आली आणि हे आंबे असे पिकवलेले आहेत. आता आंबे पिकवलेले तर आहेत, खाऊन संपायच्या आधी म्हटलं रायता करूया. तर इथे आंबे स्वच्छ धुवून घेतले आणि टाइम लॅप्स लावून त्याचा असा गर काढून घेतला, सालं. आणि सालांचं म्हणजे सालांना जो रस होता तो चमच्याने असा काढून घेतला. आणि एक आंबा असा पिळल्यानंतर एवढा रस पण जमलेला आहे. तर दोन प्रकारचे रायवळ आंबे आहेत, एक असा पिवळसर आहे आणि एक असे लालसर आहे. तर मी लोणचं बनवण्यासाठी आणले होते, पण लोणचं काही झालं नाही. म्हटलं त्याचा रायता बनवूया. रायता बनवण्यासाठी आता पुढची कृती करूया. आता रायता करण्यासाठी फोडणी देऊया. 2 चमचे तेल घेतले. आता आंब्याचा रायता अगदी झटपट, म्हणजे 10 मिनिटाच्या आत होतं, लगेच पटापट. थोडीशी म्हणजे अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे, अगदी थोडेसे जिरे आणि कढीपत्ता आणि ते ठेचलेलं लसूण तुमच्या आवडीनुसार किती, ते थोडंसं मिक्स करून घ्या. लसूण लाल झाला की आपण त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे, मग हळद, तिखट. आता याच्यामध्ये थोडासा हिंग आणि थोडीशी हळद, इथे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालायचं आहे. आंबट गोड तिखट असतं ना, म्हणून. हे आंबे टाकून घेऊया. आपण साल काढून रस करून घेतलेला आहे. मस्त. आता याच्यात त्या भांड्यात थोडंसं पाणी घेते. भांड्यात फक्त थोडंसं पाणी घेतले, जास्त घालायचं नाही, कारण आंब्याच्या रसामध्येच रायतं छान होतं. आता याच्यामध्ये हा गूळ टाकलेला आहे. गूळ तुमच्या आवडीनुसार, किती गोड हवं त्याच्यावरती, आणि थोडंसं मीठ. आंबट गोड तिखट चव लागली पाहिजे. आता हे मिक्स करून घेऊया. गॅस मी कमी केलेला आहे, आता जास्त करते. आंब्याचं रायतं जास्त असं पातळ नसतं, त्या रसामध्येच असं घट्टसर शिजवून घ्यायचं. थोडं आता हे आंबे वाफवून पण कोण कोण घेतात, पण मी तसंच घेतलेलं आहे. आता याच्यावरती अगदी 2 मिनिटं झाकण ठेवूया आणि मग बारीक गॅस करून ते थोडंसं शिजवून घेऊया. चला, 2 मिनिटं झालेली आहेत आणि रायतं तयार झालेलं आहे. ह्याच्यात कुठलेही मसाले टाकायचे नाहीत, फक्त असं म्हणजे वाटण पण कोण कोण घालतं. कोकणात मी बघितलंय वाटण घातलेलं, पण एकदा एका ताईंनी मठात आणलेलं खायला, ते पण छान लागतं. पण हे झटपट रायवळ आंब्यांचं रायता असं पटकन होणारं करू शकतो. तर ह्याच्यात फक्त मोहरी, जिरे थोडेसे आणि थोडासा कढीपत्ता, हिंग, लाल तिखट, गूळ आणि हळद झालं. रायता तयार झालेलं आहे. आपण आता सर्व करून घेऊया. जास्त आता शिजवायचं नाही आहे. आपले आंबे आणि तिखट मीठ ह्याच्यात मुरलेलं आहे. आंबट गोड चवीचं रायतं तयार. गॅस बंद करूया आणि आपण आता सर्व करून घेऊया. चला आता गरमागरम रायवळ आंब्याचं रायतं आपण सर्व करून घेऊया. वा वा, मस्त. ह्याच्यापेक्षा छान बिटके आंबे मिळतात बाजारात. आता पाऊस चालू झाला तरी हे आंबे मिळतात बरं का. ह्या सीझनमधले बरेच वेळा केलेलं हे आंब्याचं रायतं रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचणार त्याच्या आधी आम्ही ह्या पदार्थाचा आस्वाद घेतलेला असतो आणि इतकी टेस्टी आणि इतकी छान लागते ही रेसिपी. म्हणजे कोणतीही रेसिपी केली तरी ते आधी आम्ही आस्वाद घेतो आणि मग तुमच्यापर्यंत ती पोहोचते. ह्या वर्षी कोणी अजून रायतं केलं नसेल तर मार्केटमध्ये खूप सारे आता आंबे मिळतात. तर अशा पद्धतीने रायतं करा आणि जरूर खा.
आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.